मी जयाचं लग्न ठरवते, ती लग्नाला तयार होईल का? अगं हे बघ, आपण हे करतोय कशा करता करतोय, तिच्या भवितव्याकरताच करतोय ना. आणि मला सांग, एकदा वय झालं की कोण करेल त्याशी लग्न? ते काय नाही, जे झालं ना त्या बास झालं. आता तिला तू आता तयार व्हायला सांग, ठीक आहे? आणि मला वाटतं बघ, पाहुणे येतीलच इतक्यात. हां, तिला तयार व्हायला सांग बरं पटकन. काय आई, आज जरा जास्तच प्रेम करतेस. तुझं लग्न होईल बाई. आता तुला मुलगा बघायला येणार आहे, तयार आहे लवकर. आईचा घो, परत एक मुलगा. काय म्हणाली? मी कुठे काय बोलले? ठीक आहे, हां तयार हो लवकर. जया, मला थोडं पाणी घे जरा. किती वेळा बोलले बाबा मी तुम्हाला, मला लग्न करायचं नाही. का माझ्या लग्नाच्या मागे लागलात तुम्ही? अगं तुला का लग्न नाही करायचं? हे बघ, आम्हाला दोघांनी वाटतं तुझं लग्न व्हावं म्हणून. आणि हे बघ, आता 10-15 मिनिटं ते येतील, ठीक आहे ना? तू तयार हो बरं. तुला साडी दिली ना मगाशी, लवकर तयार हो. किती वेळ झाला बघ आता. हां, येतीलच आता इतके, ठीक आहे? दे पाणी घे जरा. तुझे फोटो पाहून 5 मुलांनी नकार दिलाय. हा तर 6वा आहे. लग्न करून घे, नाहीतर कोणीच नाही भेटणार. हे आकाश, तोंड बंद कर बरं. काहीतरी बडबड दोघीच. तू बाहेर जा बरं तिकडे. काहीतरी बडबड असं दोघीच. राकेश, मुलगी कशी असू दे, तू लग्न कर. कशी पण म्हणजे? अहो, कशी पण म्हणजे मुलगी चांगलीच असणार आहे. आणि आतापर्यंत त्यानं 10 मुलींना नकार दिलाय. आता 11वा नंबर नको व्हायला म्हणून मी बोललो. आई, कसं आहे माहिती आहे का, मुलींच्या घरचं फोन मला येतात आणि विचारतात तुमचं लग्न झालं का. अहो, एकदा तर काय झालं, मी घरी असताना बायकोनं फोन उचलला. अहो, ती बोलत होती की तुम्ही पोरी बघत फिरताय म्हणे. काय पण बोलतोय. घरातनं सरळ निघून चालली होती. मी तिला कसं कसं तर थांबवले. झालं तुझं? म्हणजे तू म्हणतोय म्हणून मी लग्न करू? चल शहाण्या, चला. हा, नमस्कार. म्हणजे पत्ता सापडला ना व्यवस्थित? नाही काय त्रास झाला नाही ना? आम्ही ते गुलगुल मॅप लावून आलो. काय गुलगुल ना? आईला गुगल म्हणायचं आहे. हा, गुलगुल. बरं ठीक आहे. या ना, बसा तुम्ही. या. बरं, तुम्हाला आमची ओळख करून देतो. हा माझा मुलगा आकाश, धाकटा मुलगा. आणि हा सध्या ॲग्री करतो. आणि या आमच्या सवय. बर, मुलीचं शिक्षण किती झालंय? मुलीचं शिक्षण म्हणजे ती 10वी नापास आहे. म्हणजे तिला शिक्षणाची एवढी आवड नाही तिला. नाही, त्याचं काही अडचण नाही. ती घर स्वच्छ ठेवते आणि तिला स्वयंपाक चांगला बनवता येतो ना. हो, म्हणजे काय, घर एकदम स्वच्छ टिपटाप ठेवते आणि स्वयंपाकही छान करते बघा. बर, मुलीला बोलवता का? मला खूप गडबडायचं जायचंय मला. कसली घाई एवढी? मुलगी बघायला आलाय ना, नाहीच की जरा. त्याचं काय आहे ना, आमची 5 एकरात मोठी नर्सरी आहे. खूप मोठा बिझनेस आहे. अच्छा, सांभाळायला कोणीच नाही ना, म्हणून जरा त्याला घाई आहे. बरं. जरा घेऊन ये जेवायला. तुम्ही उभे का? बसा. हा, बस. अरे बघ, ती ऐकत आहे. अजय, मी तुम्हाला कुठेतरी बघितलंय, पण नेमकं कुठं बघितलंय हेच समजत नाही. शांत बस ना. हो, पाहिलेच. हमरे. अरे म्हणजे
तसं बघितलं तर आमची मुलगी कुठे बाहेर जात नाही, घरातच असते ती. बरं मी काय म्हणतो, तुम्हाला आणखीन काय विचारत असेल तर विचारा तुम्ही. नाही नाही, मला काय विचारायचं नाही. मी लग्नाला तयार आहे. तुम्हाला मी पसंत असेल तर लग्नाची तयारी करा डायरेक्ट. नाही आमचं तसं काय ऑब्जेक्शन काही नाही, आम्हाला पसंत आहे तुम्ही, नाही का? ठीक आहे, मग देणे घेण्याचं आईशी बोलून घ्या. बरं. आई कुठं आहे? मोबाईल चालू आहे, संपतो का लवकर? चला गडबड आहे, येतो. बरं या. तुला एवढ्या सुंदर मुली दाखवल्या, तू त्यांना नाही बोलला. ही मुलगी तुला कशी आवडली आणि तू लग्नालाही तयार झाला. अरे पण आतापर्यंत तूच म्हणत होता ना लग्नाला तयार हो, लग्नाला तयार हो. आता तयार झालो त्यात पण तुला प्रॉब्लेम आहे का? अरे म्हणजे तू माझ्यासाठी लग्नाला तयार झालाय? ए डोकं नको खाऊ, चल. काय रे आकाश, तुला मध्ये मध्ये बोलायला कोणी सांगितलं तुला? हा, बाबा तुम्ही त्यांना माझ्याबद्दल खरं का नाही सांगितलं? तू काय व्हिडिओ वगैरे आहेस का ग? अगं त्यांना खरं सांगितलं असतं तो लग्न मोडलं असतं. गेल्या वेळी काय झालं माहिती आहे तुला? बाबा त्यांना उद्या खरं कळलं तर काय होईल मग पुढे? अगं मी काय म्हणतो, हा राकेश खरंच चांगला मुलगा आहे. त्यांच्याकडे 5 एकरमध्ये नर्सरी वगैरे आहे आणि सगळं चांगलं आहे, समजलं ना? आणि तू जर आता नाही म्हणालीस ना तर मी सगळं आत्महत्या करेन. असं काय बोलताय तुम्ही? अगं मग बघ नाही का, ऐकतच नाही. मला मुलगा चांगला वाटला, तुला कसं वाटलं? मला नाही आवडला. तुझ्यासोबत लग्न करायला तयार झालाय तो. तुझं खरं रूप कळलं ना, तो मुलगाही पळून जाईल. हे बघा, त्यांनी आता रविवारची तारीख काढलेली आहे, ठीक आहे? अहो बाबा मला 5 मिनिटात कसं कळणार? आता त्यांनीच आपण तारीख काढली ना, तू नको आता काय बोलू. आपल्याला तयारी करायला पाहिजे, ठीक आहे? बेटा नीट राहा जरा आणि काळजी घ्या आमच्या लेकीची. हा, आमच्या मुलीला सांभाळा, काळजी घ्या मुलीची. आता तुमच्या घरची मुलगी, आमच्या घरची मुलगी हो ना. झाली. तेवढी तुमच्याकडे अपेक्षा आहे बस. तिला नीट सांभाळा आणि चुकलं असेल तर तेवढं समजून घ्या जरा. हां, काळजी घ्या. काळजी घे. हां, टेक केअर. ए थांब थांब, उखाणा घेतल्याशिवाय आतमध्ये नाही यायचं. सुखाचा संसार करतोय जो, सुखाचा संसार करतोय जो, राकेश म्हणतात संसाराच्या आईचा घो. काय म्हणलीस तू?
माय घर? चांगलं वाटलं आई. जया जया, अरे यार काय बाई झोपून गेली, सगळा मूड ऑफ केला. आता झोपून काय करायचं? कोणते ग्लास घेऊन आलाय स्टीलची? ते घरी भेटल ते आणलं, बायको होती. आणि ही दारू बायको होती तर मिक्स करून आणली हातच. कोणती पण ही? ते भेटते ना त्या कोपऱ्यात. हात भट्टी? हा तीच वत. काय तू दोस्त दोस्त ना रहा, प्यार 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 का तुझं लग्न झालं की? राखीचं लग्न झालं ना, हा, मग तो मला विसरून पण गेला. लय वाईट वाटतं रे. आम्ही इथंच रोज बसायचो प्यायला. यार तुझ्या लग्न झालंय माझं, मी आलो नाही. हा आईचं गो एकच पॅक पिलो, एवढी पिल्ली. हात भट्टी आणली ना तू? हा दिसायला पण लागला आणि बोलायला पण लागला. अरे पण भावा, तुझी तर पहिली रात्र आहे, ती सोडून तू आमच्या सोबत का बसलाय? का बायकोनं लात मारून हाकलून दिलेलं दिसतंय. यार शांत बसा, आधीच तिनं मूड खराब केला. हा बरं जाऊ दे, नेमकं काय झालं रे? अरे मी गेलो नटून थटून बेडरूम मध्ये, ती गेली झोप. लय वाईट झालं. नको टेन्शन घेऊ. म्हणजे एक आहे. अरे जरा हळू पी की, आज सगळीकडे याची घाईच आहे बघ. ही आपली नर्सरी. नर्सरी खोला. ही आपली नर्सरी. अशी 5 एकर मध्ये नर्सरी आपली. 5 एकर. 5 एकर म्हणजे किती कळतं का तुला? मला नाही माहिती, तुम्ही सांगा ना. जाऊ दे, सांगित तर तुला काय कळणार आहे? तुम्हाला माहिती का? अगं माहितीये मला, तुला काय कळणार आहे? पण 10वी नापास आहे तू. मी विसरलोच होतो तू 10वी नापास आहे. ए यार काय करतोय तू? आता हे नुकसान काय तुझा बाप भरून देणार का? आजच्या आधी सगळं काम पूर्ण झालं पाहिजे. चल की तू. जे कशात झाड आहे सांग? नाही मला नाही माहिती, तुम्ही सांगा ना. फणस आहे, फणस. अगं तुला शोची झाडं कळत नाहीत म्हणलं काय बोलायचं तुला? अहो नाही माहिती मला. बरं चल तिकडे जाऊयात आपण. हा पण आपलाच प्लॉट आहे नर्सरीचा. हो का? हा फार्म म्हणतात त्याला. कसं वाटतंय ज्या? आणि आज एवढं भारी वाटतंय ना. नर्सरी पण छान आहे. तू त्याच्यापेक्षा छान आहेस. तुझ्या कानातले कुठे आहेत? हो घरी विसरलं. काय हरकत नाही, आपण नवीन घेऊयात. इथून पुढे गेले ना आपला अजून एक प्लॉट आहे. हो का? तिथे खूप सुंदर सुंदर फुलं आहेत तुझ्यासाठी. आपण कुठेतरी फिरायला जाऊयात. हो चालेल ना. कधी जायचं? आज मंदिरात. हो चालेल. ए मी तुला आधीच सांगितलं की मला यायचं नाही. आणि त्यांना पण थोडं चांगलं वाटेल. तेच करतो मी, त्यांना चांगलं वाटण्यासाठी आयुष्यभर येत राहतो.
या जावे बापू या. कशी आहेस बेटा? ठीक. या ना, बसा बसा. या चहा घ्या. चहा. काय झालं घ्या ना चहा. नको मला. घ्या ना चहा. तसं तुम्ही थोडा उशिराच आलात. जरा लवकर आला असत ना, आपल्याला गावात फिरता आलं असतं जरा, नाही का? मला माझी काम असतात. हो थांबून दिवस. हा ना. आणि आता आलं त्याचं 1-2 दिवस. हा काय बेटा सांग दे ना. म्हणजे तुला माहिती ना माझ्या मागे किती काम आहे. जाऊ द्या बाबा. अहो कामं होतच असं तो. आता एवढ्या लांब आलाय तर थांबा ना आता 2 दिवस. बाबा नाही जमत मला. नाही पण कसरी करा ना मॅनेज. आता मुलीला एवढ्या घेऊन आलात, थांबा अहो, ना. नाही वेळ माझ्याकडे. अगं आता जेवणाचं बघ जरा. हा नाही जेवायला नको. अहो नाही आता आलं तर जेवणच जा ना जरा. हा नको बाबा, घरी आई वाट बघती, मी घरीच जेव. अहो आता आलं बरं 2 दिवस राहा तुम्ही आता एवढं आलं तर. हा अहो नाही जमत, मला काम आहेत बाकीचे. जाऊ द्या बाबा जाऊ द्या. अगं कामं होतच असतात ना. आता आलं तर राहा तुम्ही ना, असं मला म्हणायचं. तू सांग ना जरा समजावून. बाबा जाऊ द्या. अहो जाऊया बाबा, आम्हालाही वाटतं की तुम्ही आलं तर राहा की आता. बाबा माझ्याकडे वेळ नाही, माझी काम आहेत बाकीचे. अहो मान्य आहे मला, थोडी कामं काय नेहमीच असतात तू. हां राहा ना आता आलं तर. ए तुला राहायचं तर राहा. अहो ऐका ना, मी काय म्हणतो, असे कसे घाईन चालला तुम्ही? अहो तुम्ही हात काय पकडताय? ना म्हणजे थांबा ना आता. कसं तुम्हाला सांगितलं ना, मला इथं थांबायला 1 मिनिट आवडत नाही. तिला मी सांगितलं होतं मला यायचं नाही म्हणून. अहो पण असं नका म्हणू. तुझं 10 वेळा काय असतं इथं घेऊन यायचं? बाबा जाऊ द्या तुम्ही. तर बघा आम्ही आमच्यापर्यंत सगळं केलं लग्नामध्ये, नाही का? पण आता एवढं का तुम्ही थांबा ना आता आलं तर. या घरात यायची नाही माझी पहिली शेवटची वेळ. आणि काय केलं लग्नामध्ये तुम्ही? जे ठरलं होतं त्यातली एकही गोष्ट दिली नाही तुम्ही. सगळ्या अर्ध्या गोष्टी दिल्यात. हो करू ना, आमच्यापर्यंत जे शक्य सगळं केलं आम्ही. तुमच्यापर्यंत केलं ना, आता तुमच्यापर्यंत राहू द्या. या घरातली शेवटची वेळ लक्षात ठेव. नाही, पण तुला यायचं तर ये, नाही तर चाललो करू मी. ना. ऐका ना. नाही. हो बाबा ऐका ना. अगं नाही पण अगं काय हो ऐका ना, मी काय म्हणतो. हो जाऊया बाबू. काय करते ग? नाश्ता बनवते. त्याला नाश्ता नाही लागत सकाळी, डायरेक्ट जेवणच करतो. ठीक आहे बनवते. आणि अजून तो उठला नाही का? तुझ्या घरच्यांनी तर सांगितलं होतं तुला सगळं जेवण नीट बनवता येतं. भाजीमध्ये मीठ टाकायचं कळत नाही का? जया माझं घड्याळ कुठं आहे? तिथंच असेल. सॉरी काय सॉरी? पाठीमागे बघायचं कळत नाही का तुला? नेक्स्ट कुठं असतं तुझं? ठीक आहे. नाश्ता. तुला माहित नाही का सकाळी मला नाश्ता नाही जेवण लागतं. प्लेट कशाला फेकली? एवढी शहाणी झाली तू? एवढी शहाणी झाली का? मला शिकवायला लागली तू? जया डॉक्युमेंट्स कुठे आहेत माझे? हो असतील तिथेच. असतील म्हणजे दिसत नाहीत का मला? लक्ष कुठे असतं तुझं? अरे हे डॉक्युमेंट दुसऱ्या कपाटात ठेवलेले आहेत. राकेश राकेश काय हो?
ते बाहेर गेलेत. बर वहिनी एक विचारू का? मी तुम्हाला कुठेतरी बघितलंय आणि तुम्हाला बघायला आलतो ना तेव्हा तुमचा पण भाऊ काहीतरी बोलत होता पण नेमका विषय राहून गेला. अहो माझ्यासारखीच कोणीतरी असेल. काय रे सूरज, इकडे कुठे? आलो होतो तुझ्याकडेच, वहिनी भेटल्या गप्पा मारत होतो आणि मी वहिनीला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. अरे काय तुझं चाललंय? वहिनीला बघितलंय. वहिनी काय पिक्चर मध्ये नटी आहे वय? चल. हा बोल ना सूरज, काय म्हणतोस? ते तुझा नर्सरीचा बिझनेस वाढवण्यासाठी तुला लोन पाहिजे होतं ना. हा. अरे ते तुला लोन भेटणार नाही आता. का? आता तुझी नर्सरी लॉस मध्ये आहे ना, तर तिकडे जरा लक्ष देऊन चांगलं काम कर. काम तर करतोयच की मी. अरे बिझनेस असून उपयोग नाही, तिकडे लक्ष पण दिलं पाहिजे. म्हणजे काय मी लक्ष देत नाही का? तसं नाही बघ, आता वहिनी एकटे असतात तर त्यांना सांग लक्ष द्यायला. तिला काय येते? तिला लिहायला वाचायला येत नाही. अरे 10वी नापास आहे ती. अरे तसं नाही, नर्सरी मध्ये कुठं लिहा वाचायचं असते. हा हे चांगलं आहे, करू तसंच. तर मग मी निघतो, येतो. हो ये. एक विचारू का? बोल की. मी वहिनीला कुठेतरी बघितलं. अरे तू जातो का आता? जया, हाय. मी जरा बाहेर जाऊन येते. बर राकेश येईलच इतक्यात. बर. हा दीदी बोल ना. हॅलो आकाश, तू रडतेस का? काय झालं? मला हे रोज मारतात. बाबांना पण सांग. हा मी बाबांशी बोलून घेतो. आईला सांग मला इथून घेऊन जायला. अगं तू रडत जाऊ नकोस. केव्हापासून रडायला लागलीस? दाखव ना तुझा हिंगा. आईच्या गावात एकच फाईट वातावरण आहे. आई कुठे? माहित नाही. कोणाशी बोलत होती तू? आईसोबत बोलत होते. खोटं बोलते का? बॉयफ्रेंडशी बोलते माहिती आहे मला. हो काय बोलताय असं तुम्ही? दाखव. मी नाही देणार फोन. गुगलवर का बघितलं नाही मी तेच कळलं नाही मला. मला आठवत होतं, माझ्या फोनमध्ये होतं सगळं, तरी मला आठवलं ना. आता मी काय करू, कसं सांगू? फोन दे. मी देणार नाही. काय करते मी नाही देणार. काय करते तू? मी नाही देणार. काय करते म्हणतोय? मी आता तुमचं खूप सण केलं, आता मी करणार नाही. जास्त झाले का तुला? मी नाही करणार तुमचं सण आता. अरे चल काय होईल तुम्ही जाऊन सांगून टाक. तोपर्यंत काय होईल त्याला कळू नये, नाहीतर राकेशचं काहीच करत. गेला राकेश गेला. आतापर्यंत तर मी गेला असं. अरे तुला हेच सांगायला तर की तुझ्यासोबत धोका झालाय. धोका? वहिनी महाराष्ट्र गोल्ड कराटे चॅम्पियन आहेत. मग हे कधी सांगणार होतं? मी मेल्या. अरे हेच मला आठवत नव्हतं. तुझ्या तर तिचं बघतो मी परत. आता मला दवाखान्यात नाही आधी. अयो अरे लय लागले का? अरे हिचा पाय आहे का म्हशीची लात आहे? गाडी कुठं आहे?